नमस्कार. मी आवी कुमार कांबळे, BLS डायरेक्ट अपना मिशन तंदुरुस्त नेशन ह्याच्या अंतर्गत चाललेल्या मोहिमेचा मी हेल्थ ॲडवायझर आहे. आणि आज मी कौलव ह्या गावामध्ये आहे आणि कौलव गावामध्ये आज आपण ह्या कपल्सना त्यांच्या 9 वर्षाच्या आई न होण्याच्या तक्रारीसाठी काही औषधं दिली होती. तर ती औषधं त्यांना गेली 3 महिन्यापासून आपली चालू आहेत. आता 4था महिना चालू आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना ते औषधं घेतल्यानंतर काय काय कसा कसा फरक पडला हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. पूर्ण तुमचं नाव सांगा आणि पत्ता. समीर दिलपीर कांबळे, राहणार कौलव, तालुका राधानगरी. ओके. तुमचं मॅडम नाव? शुभांगी समीर कांबळे, राहणार कौलव. मॅडम, आम्ही ज्या वेळेला तुम्हाला भेटलो त्यावेळेला तुम्हाला मेन डॉक्टरांनी तक्रार काय सांगितली होती, म्हणजे तुम्हाला गर्भधारणेशी जी काही तक्रार होती त्याच्याबद्दल? डॉक्टरांनी सांगितलेले तुम्हाला PCODचा प्रॉब्लेम आहे आणि लवकर काय तुम्हाला रिझल्ट लागणार नाही असं बोलले होते. पण दवाखाने भरपूर केले, पैसे पण भरपूर घातले. जवळपास किती वर्षापासून हे तुमची ट्रीटमेंट चालू आहे? तरी 7 ते 8 वर्ष झाले. 8 वर्ष आता पूर्ण झालीत. होय. त्या 8 वर्षामध्ये तुम्ही जेवढे ट्रीटमेंट घेतली त्याचा तुम्हाला रिझल्ट हा मिळालेला नाही आहे. मग आपण गेली 3 महिन्यापासून जी औषधं घेतोय ही कोणती कोणती औषधं घेतोय? वुमन केअर. हां, वुमन केअर आणि आपला हर्बो डिफेन्स कॉम्बो हा तुम्ही डेली घेताय. होय. आणि तुम्ही कोणती सर औषधं घेताय? अल्फा एक्स्ट्रीम आणि अश्वगंधा. हे तुमचे आता प्रॉपर 3 महिन्याचे कोर्सेस पूर्ण झाले आणि हा तुम्हाला रिझल्ट कितव्या महिन्यामध्ये मिळाला? 3ऱ्या महिन्यात मिळाले. 3ऱ्या महिन्यामध्ये मिळाला. रिझल्ट मॅडम काय होता आणि तुम्ही चेकअप केल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं? चेकअप केल्यानंतर समजलं की जसं म्हणजे राहिले तसं खूप खुश झाली मी, कारण मी आता आई होणार आहे ह्याच्यासाठी. कारण इतके वर्ष पैसे घातलेत पण काय रिझल्ट मिळाला नाही, पण हे औषध घेतल्यानंतर रिझल्ट मिळाला, त्यामुळं भरपूर मी खुश आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही आई वडील झाल्याचं तुम्हाला हे फार आनंदीच आहे तुम्ही. तर हे आई होणं जे सुख आहे किंवा आई वडील होणं जे सुख आहे हे ह्या मेडिसिनच्या माध्यमातून तुमचं काय झालं आहे, पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे ह्या मेडिसिनबद्दल किंवा ह्या औषधांबद्दल तुम्ही इतर लोकांना तुमचा जो मोलाचा सल्ला आहे हा काय तुम्ही देऊ इच्छिता? ज्यांना म्हणजे हा त्रास असेल त्यांनी हे औषध घ्या, कारण आई होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 100% हे औषधापासून काय आहे संतुष्ट आहे आणि इतर लोकांनी हे घ्यायला काय हरकत नाही. ओके. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.